अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त होतात. आम्हाला वसतिगृहाच्या प्रवेशाच्या वेळी सुद्धा अनेक अडचणी येतात. सर्व सन्माननीय विधिमंडळ सदस्यांना माहित आहे. त्यावेळी आम्ही शिरसाट साहेब वारंवार अधिकाऱ्यांना विनंती करतो की एखादा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल, गरीब आहे, होतकरू आहे, त्याच्या उन्नतीकरता आपण थोडं स्ट्रक्चर उभं करतो तर एखाद्याला ऍडमिशन द्या. पण तरी काही अधिकारी सांगले अधिकारी स्पर्धा वस्तू काढते. काही अधिकारी अजिबात त्याच्यात सहकार्य करत नाही. हे कोण झारीतले शुक्राचार्य आहेत जे सामाजिक न्याय विभागाला बदनाम करतात. हे सुद्धा आपल्यासारख्या एकदम सतर्क असलेल्या आणि या शासनामध्ये या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असलेल्या माननीय शिरसाट साहेबांना मी सांगू इच्छितो. जिल्ह्यातील बाकीच्या प्रशिक्षण केंद्राची काय परिस्थिती आहे? आज बाकीच्या प्रशिक्षण केंद्रासाठी अक्षरशः माननीय मंत्री महोदय लॉबिंग होते आणि त्यामुळे दुर्दैवानं ज्याच्यावर काही भाऊ बिळू असं जे काही होतं त्याच्यामध्ये ज्याला खऱ्या अर्थानं ते बाकीच्या प्रशिक्षण केंद्र जायला पाहिजे त्याला न जाता ते तिसऱ्याच ठिकाणी धंदाडक्यानं जातं. त्याच्यामुळं बाकीचं प्रशिक्षण केंद्र परत नव्यानं सुरू झालं पाहिजे. जिल्ह्यातील बाकीच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला. स्वतः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे साहेबांनी तो प्रश्न लावून धरला होता की मागच्या वर्षी ज्यांना कंत्राट मिळालं त्या संस्था या निव्वळ विद्यार्थ्यांचा छळ करणे, तक्रार येत आपल्याकडे, त्यांना धमक्या देणे, अशा प्रकारच्या लेखी तक्रारी आमच्याकडे आहेत. आम्ही तुम्हाला तक्रार देतो, त्यावर सुद्धा कठोर कारवाई आपण करावी अशी विनंती या निमित्तानं करतो. माननीय मंत्री महोदय, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आपण सगळ्याकडे पर्यटनाच्या दृष्टीनं अयोध्या असेल, मथुरा असेल, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जाता आलं पाहिजे त्या ठिकाणी जाण्याचा शासन अनेकांना तीर्थ दर्शनाचा लाभ देतो. पण आमची अकोलेकरांची विनंती आहे की बौद्ध गया हे सुद्धा अत्यंत महत्वाचं तीर्थक्षेत्र आपल्या देशामध्ये आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बौद्ध गया ट्रीप ही अद्याप केली गेली नाही, त्याचा एकदा समावेश करावा. इतकंच काय, भारत सरकार शिष्यवृत्ती रकमेमध्ये आपण वाढ करावी. समता दूतांचे प्रश्न मी अनेकदा सभागृहामध्ये मांडले आणि समता दूत हे साधारणपणे आपल्या या जे खातं आहे आपलं सामाजिक न्याय विभाग याचा प्रचार प्रसार करत असतात. आमच्या अनेक बहिणी अशा आहेत की सकाळपासून दूरच्या टोकाच्या अंतरावर जाणं, आपली लेकरं बाळं सांभाळणं, त्यांचं शिक्षण सांभाळणं, परिवार सांभाळणं. मात्र त्या समता दूतांनी मागं आझाद मैदानला आंदोलन केलं, त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो आणि हा प्रश्न पण मांडला, सरकारने उत्तर पण दिलं होतं. आज समता दूतांच्या सामाजिक न्याय विभागाच्या समायोजनेच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आता अर्थातच कॅबिनेट स्तरावरचा आहे. आपण स्वतः कॅबिनेट मंत्री आहात, पण अकोल्यात आलात आणि समता दूतांच्या व्यथा मांडण्याची पण संधी या निमित्तानं प्राप्त झाली. तर समता दूताचा समायोजन व्हावं आणि त्यांच्या या समायोजनामधून समता दूत टाळा नका वाजवू, सगळ्यांनी टाळा वाजवाय, चांगला उपक्रम. समता दूताचं जर समायोजन झालं तर त्या पद्धतीनं जो पगारवाढ आता तुम्ही केलेली आहे ती पगारवाढ खरंच सांगतो की फार अत्यल्प आहे. त्या अत्यल्प पगारवाढीमध्ये काही फारसं त्याचं भागत नाही. आपण ह्या सुद्धा गंभीर्याने विचार करावा. एक अत्यंत महत्वाचं बार्टीचं उपकेंद्र हे अकोला शहरात झालं पाहिजे अशी आमची आपल्याला विनंती आहे. हे बार्टीचं उपकेंद्र जर अकोल्यात झालं तर मला असं वाटतं आमच्या सगळ्या मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना, होतकरू विद्यार्थ्यांना त्याचा फार मोठ्या प्रमाणात लाभ होईल. आजही पीडब्ल्यूडीने डोमबाबत रिपेरिंग केलेली आहे की नाही, अंधारात ठेवण्यात येऊन समोरचं उद्घाटन झालं असेल तर डाव्या बाजूला जो डोम गळतोय माननीय मंत्री महोदय तो सुद्धा आपण एकदा दुरुस्त करण्याकरता इथल्या अधिकाऱ्यांना सांगावं. त्याच्या समोर आलो आपण आणि फारच चांगलं इथलं सामाजिक न्याय भवन दिसतं. अगदी रांगोळ्या काढलेल्या, पंत्या सजलेल्या, पण त्याची एक दुसरी बाजू सुद्धा आपण बघावी. आम्ही नेहमी येत राहतो म्हणून आमच्या काही गोष्टी लक्षात येतात. आणि एक शेवटची विनंती अशी आहे, काल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती 105वी झाली. माझ्याकडे अनेक लोक आले, मी तुम्हाला पत्र पण दिली. एक जागा आहे तिथं अण्णाभाऊ साठेंचं स्मारकाकरता अनेक दिवसांपासून आम्ही पाठपुरावा करतोय. मात्र तुमचे पीडब्ल्यूडीचे अधिकारी इथे असतील तर त्यांना बोलवा, त्यांना खडसवा. ते बीएनसीवर लोटतात, बीएनसी वाले पीडब्ल्यूडीवर लोटतात. आणि दुर्दैवानं ज्या महापुरुषांना आपल्याला एवढं कळायला पाहिजे की ज्यांचं रशियामध्ये काल जर्मनीमध्ये जयंती साजरी झाली त्यांच्या स्मारकाकरता जर अकोल्यामध्ये एक 10,000 स्क्वेअर फूटची जागा जर भेटत नसेल तर हे आमच्या अकोल्याकरांचं मला असं वाटतंय फार मोठं दुर्दैव आहे. आपण मी पत्र दिलंय
त्याचे पुरावे दिलेले आहेत. आपण ते शिष्टमंडळाला 5 मिनिटं वेळ द्यावा आणि साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचं एक सुंदर स्मारक जिथे ती जागा उपलब्ध आहे त्या जागेवर आमचे अनेक सामाजिक कार्यकर्ते तिथे स्वच्छता वगैरे करत असतात. त्यामुळे आपण ते सुद्धा लक्ष द्यावं. आपल्याकडे मागणी याच्याकरता केली की शिरसाट तुमच्यावर आमचा तेवढा हक्क बनतो आणि शेवटी तुम्ही कधी मंत्री म्हणून वावरत नाही आणि आम्हालाही असं वाटत नाही कधी की तुम्ही मंत्री म्हणून आमच्यासोबत वावरत असाल. कधी तुमच्याकडे कुठलं पत्र घेऊन गेलं. आता एक पातूर भागात एक मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह असावं म्हणून निवेदन दिलं. तुम्ही एका मिनिटात म्हटलं की हे पत्र अगोदर आलेलं असेल मी त्यावर एंडोर्समेंट करतो. तर आमच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरता जे प्रचंड होतकरू आहे आणि त्यांचा न्याय त्यांचा हक्क आणि तो सामाजिक न्याय जो राजर्षी शाहू महाराज बाबासाहेब महात्मा फुले अण्णाभाऊ साठे शिवाजी महाराज या महामानवांनी दिला एक चांगलं पवित्र कार्य आपल्या हातून या महाराष्ट्रात होते आहे. आमच्या अकोला जिल्ह्याला सुद्धा आज आपल्याकडून भरपूर अपेक्षा आहे. त्या अपेक्षा आपण पूर्णत्वास न्या याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आपण आलात आणि आमच्या सर्वांचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो. मला आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.